कॉक्रोच जनता पार्टीने अख्ख्या देशामध्ये धुमाकूळ घातलाय. अख्ख्या इंस्टाग्रामवरती तुम्ही बघा, सगळीकडे तुम्हाला कॉक्रोच बघायला मिळेल, कॉक्रोच जनता पार्टी बघायला मिळेल. आता हा नक्की विषय काय आणि याची सुरुवात कुठून झाली? तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी एक स्टेटमेंट केलं की ज्यांना कामधंदा नाही, जे बेरोजगार आहेत, ते उठताट सुटताना इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवतात, मीडिया बनायचं काम करतात आणि दे आर लाईक कॉक्रोच. म्हणजे कॉक्रोचचं नामकरण कुणी केलं? सूर्यकांत यांनी. त्याच्यानंतर ज्यांना कामधंदा नाही, आपल्यासारखी लोक ज्यांना कामधंदा नाही, जे बेरोजगार आहेत, त्यांनी हा ट्रेंड डोक्यावर घेतला. आणि एकदा ट्रेंड डोक्यावर घेतल्याच्या नंतर इंडियामध्ये काय होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. वी आर द कॉक्रोच हा ट्रेंड चालवला आणि असं म्हणून लोकांनी व्हिडिओ बनवायला चालू केली. एका कार्यकर्त्यांनी काय केलं, कॉक्रोच जनता पार्टी या नावाने पार्टी सुरू केली. त्याच्यानंतर त्याची वेबसाईट लॉन्च केली, इंस्टाग्राम पेज लॉन्च केलं. 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर केलं. आत्ताच्या कंडिशनला 3 दिवस झालेत, 3.5 मिलियनपेक्षा जास्त लोकांनी त्या पेजला फॉलो केलंय. आता कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून मला सरकारला एक सांगायचंय, जर तुम्ही मनमानी करून सरकार चालवत असाल, हुकुमशाहीने सरकार चालवत असाल, तर कॉक्रोच जनता पार्टीचा आवाज अख्ख्या देशापर्यंत पोहोचणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद.